जय हनुमान नर्सरी अजूनसोंडा येथील श्री माळीमामा यांना येऊन आम्ही अगोदर पूर्वपरवानगी घेतली आणि पूर्वपरवानगी घेऊन त्यांच्या परवानगीने आज दिनांक 24 डिसेंबर 2025 या दिवशी क्षेत्रभेटीचं आमचं नियोजन झालेलं आहे। आणि त्याच नियोजनाप्रमाणे आम्ही शाळेतील जवळपास 120 विद्यार्थी या ठिकाणी आम्ही क्षेत्रभेटीसाठी घेऊन आलेलो आहोत। त्या विद्यार्थ्यांसोबत शाळेतील सर्व शिक्षक स्टाफ या ठिकाणी उपस्थित आहे। आणि प्रथमतः सकाळी आम्ही ठीक 10:30 वाजता शाळेची प्रार्थना वगैरे घेऊन आम्ही या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांना रांगेमध्ये या क्षेत्रभेटीसाठी या जय हनुमान नर्सरी या ठिकाणी आम्ही निघालो। आणि या ठिकाणी आल्याच्या नंतर या ठिकाणचे प्रमुख जे आहेत सन्माननीय माळीमामा यांनी विद्यार्थ्यांना क्षेत्रभेटीमध्ये जे काही नर्सरी आहे त्या नर्सरीची पूर्ण माहिती, जे नर्सरीमध्ये असलेले रोपं कशा पद्धतीने तयार केले जातात या रोपांची माहिती आम्हाला या ठिकाणी आमच्या विद्यार्थ्यांना त्यांनी करून दिलेली आहे। तसेच या नर्सरीबरोबरच या नर्सरीचा उद्देश काय आहे आणि या नर्सरीतून त्यांना किती नफा मिळतो आणि तुम्हाला सुद्धा कशा पद्धतीने या नर्सरीचा उपयोग करता येईल याची सुद्धा त्यांनी विद्यार्थ्यांना माहिती दिलेली आहे। या नर्सरीसाठी लागणारं जे काही पाणी आहे त्या पाण्याची साठवणूक करण्यासाठी त्यांनी तयार केलेलं एक शेततळं आहे। त्या शेततळ्यांची सुद्धा त्यांनी माहिती दिलेली आहे की शेततळं कसं बनवलं जातं, कारण का शेतकऱ्यांच्या मुलांना शेतीविषयी माहिती असली पाहिजे, त्यांना शेततळं कसं तयार करतात याची माहिती असली पाहिजे आणि त्याचा उपयोग काय असतो हे सुद्धा माहिती असलं पाहिजे। यासाठी त्यांनी शेततळ्यांची माहितीसुद्धा आमच्या विद्यार्थ्यांना करून दिलेली आहे। तसेच त्यांनी तयार केलेलं जे काही फळबाग आहे त्या फळबागेमध्ये विविध प्रकारच्या आंब्याची रोपं आहेत। त्या आंब्याच्या रोपांची नावं मलगोबा आंबा असेल, केसर आंबा असेल, पायरी आंबा असेल, या सर्व आंब्याची ओळख त्यांनी प्रत्यक्ष त्या आंब्याच्या झाडापाशी नेऊन त्यांनी ओळख करून दिलेली आहे। त्यांनी 50 फूट खोलीचे शेततळे, त्यातील केले जाणारे मत्स्यपालन, तसेच नर्सरीमध्ये तयार केली जाणारे रोपे, आंब्याचे कलम, विविध प्रजाती, तसेच गांडूळ खत निर्मितीची सर्व प्रक्रिया व आमराई आणि तेथील पाण्याचे व्यवस्थापन प्रत्यक्ष समजून घेतले। वनभोजनातून विविध पदार्थांचा आस्वाद शिक्षक व विद्यार्थ्यांनी घेतला।